नमस्कार. कसं काय मंडळी? काय म्हणताय? कशी चालली आहे तुमच्याकडे निवडणुकांची तयारी? येत असतील ना, ढोल ताशे घेऊन. आणि माझा असुशिक्षित आणि भोळा समाज त्याला माहीतच नाही तो त्याचे मतं विकतोय. मग येत आहेत ना दारावर? येणारच की, का नाहीत येणार? वोट तर पाहिजेत ना त्यांना. पिणारे दारूपायी आपली मतं विकतात. गरीब माणसं पैशापायी आपली मतं विकतात. आणि काही लोक ज्यांना कळतं आहे पण वळत नाही, सगळं माहीत असून सुद्धा डोळे झाकून आपली मतं विकतात. तुम्ही कशातलेत मग? पिणाऱ्यातलेत, पैसे घेणाऱ्यातलेत, की गांधीजीचे 3 माकडं? ऐकणार नाही, बोलणार नाही, पाहणार नाही. मग कशी चालली आहे तुमची तयारी? तुम्ही काय घेतलं? पैसे, दारू, की 3 माकडांवर स्वार? अवघड आहे ना. बाय द वे, माझ्याकडे वोटिंग आय डी नाही आहे. हा, पण मला जेव्हा योग्य वाटेल तेव्हा मी वोटिंग आय डी काढेल. कारण देशाचा विचार करणारी पण पार्टी आहे भारतामध्ये. मग त्याच्यात किती माणसं चांगली आहे, किती वाईट आहे, देशाचं भलं होतं आहे ना. पण माझ्या गावाकडची माणसं गावाचं भलं होऊ नसता नाही होऊ हे पाहत नाहीत ना. काय करणार? आणि हे जे राजकारणी माणसं आहेत, ह्यांना शेवटी गरिबांचीच वोट लागतात. कारण त्यांनाच काही कळत नसतं ना, आणि त्यांच्याच जीवावर ते विजयी होतात. काय मग, बरोबर बोलते ना? हो, बरोबरच बोलते मी. मला नाही वाटत मी चुकीचं बोलते, पण हे माझं मत आहे. आत्ता थोड्या वेळापूर्वी गाड्या चक्रा मारतात अनाऊन्समेंट करत. चला मग, वोट करायला जायचं असेल तुम्हाला पण